नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता इथे मी आता काय करते ते सांगतेच पुढे. मुलं घरात असली की मग आपल्याला त्यांच्या मनासारखं काहीतरी बनवून द्यावंच लागतं. नेहमीच नाही, पण महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं यम्मी असो या काहीतरी स्वीट डिश असो, चटपटीत असो, असं त्यांना काहीतरी बनवून द्यावंच लागतं. सो मी आज बनवत होती पॅनकेक्स. त्यासाठी मी घेतले होते 2 अंडे. ते अंडे आणि त्यात घेतली होती अर्धी वाटी साखर आणि मग त्यात मी थोडं व्हॅनिला एसेन्स घातलं आणि हे छान असं मिक्स करून घेतलं. बघू शकताय मस्त असं मिक्स झालं होतं. त्यात आता मी घालते 1 वाटी मैदा. मैदा मी खूप रेअरली वापरते घरात, माझ्या मैदा खूप कमी वापर होतो. पण आज मुलांचा हट्ट होता म्हणून म्हटलं चला बाहेरून प्रीमिक्स आणण्यापेक्षा घरीच बनवलं. आता हळूहळू त्यात मी दूध मिक्स करून घेतलं. बघू शकताय मस्त झाले होते, खूपच आवडले मुलांना हे पॅनकेक्स. सो तुम्हीही ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कमेंटही करा. तर अशा पद्धतीने बघू शकता हे बॅटर रेडी झालेलं होतं. हळूहळू लागेल तसं मी दूध घातलं त्याच्यात आणि हे बॅटर रेडी करून घेतलं. बघू शकता आणि साईड बाय साईड लगेचच तवाही गरम करायला ठेवला होता, प्रीहीट करून घेतला. आणि यात मी आता थोडं बेकिंग पावडर घालते. बेकिंग सोडा घालायची गरज नाही, कारण अंडंच ऑलरेडी सगळं बेक करण्याचं काम करून घेत असतं. फ्लफी करण्यासाठी अंड्याचा खूप छान उपयोग होतो. केक असो किंवा मग पॅनकेक असो, त्यासाठी अंडं खूप चांगलं काम करत असतं. तर अशा पद्धतीने बघू शकताय मी आता तूप टाकून घेतलं तव्यावर. तूप अगदी थोडंच लागतं. आणि आता मग बघू शकता हे बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने काहीशी होती. तर खूप छान आणि टेस्टी झाले होते. मुलांना तर खूप आवडले, त्यांनी मस्त एन्जॉय केला. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छोटे छोटेच पॅनकेक बनवले, कारण की पॅनकेक छोटेच असतात, डोरा केक तुम्हाला माहीत असेल तर. तर अशा पद्धतीने बघू शकताय पहिला पॅनकेक हा असा छान झाले होते. आणि सोपं आहे बनवायला, साहित्यही खूप जास्त लागत नाही, घरातल्या साहित्यातच होऊन जातं. आणि माझ्याकडे मैदा तर 2-2, 3-3 महिने वापर होत नाही. तर अशा पद्धतीने आज मी पॅनकेक बनवायला घेतले होते. बघू शकताय हे आपण गव्हाच्या पिठाचेही बनवू शकतो. तर अशा पद्धतीने हा पहिला पॅनकेक झाला होता. थोडासा मला वाटला म्हणून मी त्याला तव्यावरच ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने आणि मला पूर्ण छान असं भाजलेलं आवडतं, कच्चं आवडत नाही. सो हा झाला पहिला पॅनकेक. त्यानंतर हा दुसराही होतो तव्यातला. तर त्यासाठी मी गार्निशिंग करायला तुम्ही मधही टाकून खाऊ शकतात. मध टाकूनही छान लागत होते. पण मग मी चॉकलेट आणलं, ते डेअरी मिल्क थोडंसं मेल्ट करून घेतलं आणि ते त्याच्यावर थोडंसं असं पद्धतीने काहीतरी गार्निशिंग केली, थोडीशीच केली. आणि मुलांसाठी म्हणून मग ते होतं, नाहीतर मग हनी टाकून तुम्ही मध टाकूनही खाऊ शकतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. बाय.